इन्फॉर्मेशन कॅन बी पास्ड टू फंक्शन ऍज अ पॅरामीटर. म्हणजे फंक्शनला काही माहिती पाठवायची असेल तर आपण कशा थ्रू पाठवतो, पॅरामीटर थ्रू पाठवतो. आणि पॅरामीटर ही जनरली कशात लिहिलं जातं तर फंक्शन नेमच्या पुढे जो पॅरांथेसिस असतो त्या पॅरांथेसिस मध्ये आपण पॅरामीटर लिहितो. आता इथं आणि बाकीच्या लँग्वेज मध्ये फरक काय? बाकीच्या लँग्वेज मध्ये ज्यावेळेस तुम्ही पॅरामीटर पास करणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं की त्या पर्टिक्युलर पॅरामीटरचा डेटा टाइप्स मेन्शन करावा लागतो. पण इथं गरज नाहीये. इथं तुम्ही नुसतं पॅरामीटरचं नेम सेपरेटेड बाय द कॉमा सेपरेट करून तुम्ही पॅरामीटरच्या नेमची लिस्ट लिहिली तरी चालू शकतं. पायथॉन मध्ये जनरली सगळे पॅरामीटर हे पास बाय रेफरन्स न असतात. रेफरन्स पॅरामीटर असतात इथं. आतापर्यंत तुम्ही सी किंवा C++ मध्ये जावा मध्ये शिकला असाल तर वेगवेगळे पॅरामीटर पासिंग टेक्निक शिकला, म्हणजे पास बाय व्हॅल्यू, पास बाय रेफरन्स, पास बाय पॉइंटर वेगवेगळे शिकला. पण इथं बाय डिफॉल्ट फंक्शन मध्ये पॅरामीटर जो पास करणार आहे ते बाय डिफॉल्ट रेफरन्स पॅरामीटर असतात. ओके, सो दॅट पार्ट वी ऑलरेडी डिस्कस. हा पार्ट सगळा आपण बघितलाय. आता इथं बघा की वेगवेगळ्या टाइपचे पॅरामीटर्स आहेत फंक्शन पायथॉन मध्ये. तर कुठल्या पद्धतीचे? तो बेसिकली देर आर 4 टाइप्स ऑफ पॅरामीटर. 4 टाइपचे पॅरामीटर आहेत. पहिला जो टाइप आहे तो पहिला टाइप आहे रिक्वायर्ड पॅरामीटर किंवा रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. रिक्वायर्ड आर्ग्युमेंट जे आपण मागच्या प्रोग्राम मध्ये बघितले की जे तुम्हाला देणं गरजेचंच आहे. म्हणजे तुम्ही जे पॅरामीटर लिहिला तर तो देणं गरजेचं आहे. सेकंड आहे कीवर्ड पॅरामीटर, कीवर्ड आर्ग्युमेंट, कीवर्ड पास करून झालं. थर्ड आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट आणि चौथा आहे व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे तुम्ही पॅरामीटर पास केला काय नाही केला काय डिफॉल्ट व्हॅल्यू कन्सिडर करणार. जसं तुम्ही DBMS मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रेंट किंवा डिफॉल्ट टाकून तुम्ही एखादी व्हॅल्यू तुम्ही बाय डिफॉल्ट असाइन करू शकता. तशा पद्धतीने ते डिफॉल्ट आर्ग्युमेंट असतं. आणि व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट हे एक महत्वाचा टाइप आहे. म्हणजे व्हेरिएबल लेंथ म्हणजे बघा समजा आता आपण आपल्याला समजा तुम्हाला सांगितलं राईट अ प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ नंबर्स, पण किती नंबरचं सांगितलंय का नाही. मग समजा तुम्ही 2 आर्ग्युमेंट घेतले म्हणजे पॅरामीटर A, B घेतलं तर तुम्हाला 2च पॅरामीटर पास करावं लागतील. पण मला 3ची ऍडिशन करायची असेल तर मग 3चा पॅरामीटरचा प्रोग्राम लावावा लागेल. समजा मला 4 करायचे असतील तर 4चा प्रोग्राम करावा लागेल. 5 करायचे असेल 5चा. म्हणजे तुमचं जो पॅरामीटर्स आहेत किती पॅरामीटर पास करायचे तुम्हाला माहित नाही. व्हेरिएबल आहे म्हणजे कधी 2 असतील, कधी 4 असतील, कधी 10 असतील. तर मग अशा सिच्युएशनला कसा प्रोग्राम लिहायचा? तर त्यासाठी काय आहे नवीन टाइप आहे व्हेरिएबल लेंथ पॅरामीटर और व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. म्हणजे जे पॅरामीटर लेंथ असते ती व्हेरिएबल असते. म्हणजे किती असू शकते, कमी असेल जास्त असेल असं काही फिक्स नसते. सो दॅट इज व्हेरिएबल लेंथ पॅरामीटर. अँड देर आर 2 टाइप्स. म्हणजे ह्या व्हेरिएबल लेंथ मध्ये 2 टाइप आहेत, एक कीवर्ड बेस आणि दुसरे नॉन कीवर्ड बेस आर्ग्युमेंट. तर हे जे आहेत सो बेसिकली देर आर 4 टाइप्स ऑफ पॅरामीटर्स, 4 टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट युज्ड इन अ पायथॉन. रिक्वायर्ड आर्ग्युमेंट, कीवर्ड आर्ग्युमेंट, डिफॉल्ट आर्ग्युमेंट अँड व्हेरिएबल लेंथ. याच्यामधला आपण जो बघितलेला आहे तो रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. आता हे डिटेल आपण बघूया की रिक्वायर्ड आर्ग्युमेंट म्हणजे कसं आहे, कीवर्ड बेस कसा आहे, किंवा डिफॉल्ट आर्ग्युमेंट कसा आहे, किंवा व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट काय. तर हा सगळा जो प्रत्येक टाइप आहे आपण एका पाठोपाठ एक आपण बघणार आहे. सो दिस आर द फंक्शन टाइप ऑफ पॅरामीटर. म्हणजे 4 टाइपचे पॅरामीटर लक्षात घ्या. एक रिक्वायर्ड पॅरामीटर, सेकंड कीवर्ड बेस, डिफॉल्ट पॅरामीटर अँड व्हेरिएबल लेंथ पॅरामीटर. परत व्हेरिएबल लेंथचे 2 टाइप आहेत, एक कीवर्ड बेस आणि नॉन कीवर्ड बेस असे वेगवेगळे टाइप आहेत. आता पहिला जो टाइप आहे तो फंक्शन पॅरामीटर हॅव्हिंग रिक्वायर्ड पॅरामीटर. रिक्वायर्ड पॅरामीटरचा पार्ट. ओके, so function argument that is required argument. Required argument are the argument passed to the function in correct positional order. म्हणजे आपण आतापर्यंत जे ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा आपण जो प्रोग्राम बघितले की ज्यामध्ये आपण काय करत होतो, आपण समजा मी ऍडचा प्रोग्राम, ऍडचा फंक्शन लिहिलं तर मी ऍड आणि इथं 2 आर्ग्युमेंट पास केली समजा A, B. आणि आपल्याला मग हे फंक्शन कॉल करताना आपल्याला काय करावं लागतं, वी नीड टू कॉल दिस फंक्शन विथ दीज 2 पॅरामीटर. हे 2 पॅरामीटर आपल्याला पास करावं. म्हणजे रिक्वायर आर्ग्युमेंट पास टू फंक्शन इन करेक्ट पोझिशनल ऑर्डर. म्हणजे त्या सिक्वेन्सनं आपल्याला पास करावे लागतात. सो दॅट इज रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे मी हे फंक्शन लिहिलं समजा मी डेफ नावाने हे फंक्शन डेफ ऍड आणि मग इथं काही कोड लिहिला असेल आणि हे फंक्शन ज्यावेळेस मी कॉल करेल म्हणजे कॉल करताना मी काय करणार ऍड आणि इथं A आणि B व्हॅल्यू पास करणार. म्हणजे थोडक्यात मी 10,20 पास केले. म्हणजे आपल्याला इथं जेवढे पॅरामीटर्स आहेत तेवढ्या व्हॅल्यू इथं पास कराव्या लागतील फंक्शनला.
सो दॅट इज रिक्वायर्ड आर्ग्युमेंट, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी त्या व्हॅल्यू पास कराव्याच लागतात. मी असं लिहून चालत नाही. मी समजा फंक्शन कॉल केलं ऍड आणि इथं 10 केलं, ओके, तर हे फंक्शन चुकेल, कॉल चुकेल. कारण का, तर ऍड फंक्शनला पॅरामीटर किती आहे, 2 आहेत आणि आपण पास किती केला, पॅरामीटर 1 केला. म्हणजे ह्या ठिकाणी ही कॉलिंग चुकीचं आहे, तुम्हाला एरर मेसेज येईल. सो रिक्वायर्ड आर्ग्युमेंट मध्ये जेवढे पॅरामीटर डेफिनेशन मध्ये लिहिले असतील तेवढे पॅरामीटर तुम्हाला पास करायचे. मग 2 असतील, 1 असेल, 10 असतील, 5 असतील, काय असतील ते. Okay, so required argument are the argument which is passed to the function in correct positional order. त्या सिक्वेन्स, आता इथं सिक्वेन्सचा काही संबंध येत नाही. कारण का, तर इथं आपण जे व्हेरिएबल घेतो त्याला काही देता येत नसल्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. पण जनरली रिक्वायर्ड आर्ग्युमेंट रिक्वायर पॅरामीटर्स आर पॅरामीटर विच आर पास टू द फंक्शन इन अ करेक्ट ऑर्डर. करेक्ट ऑर्डर ऑफ करेक्ट नंबर ऑफ पॅरामीटर्स, तेवढ्या नंबरचे पॅरामीटर तुम्हाला पास करावे लागतील. सो दॅट इज रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. हिअर द नंबर ऑफ आर्ग्युमेंट इन अ फंक्शन कॉल शुड मॅच एक्झॅक्टली विथ द फंक्शन डेफिनेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅच एक्झॅक्टली विथ फंक्शन डेफिनेशन, म्हणजे फंक्शन डेफिनेशन मध्ये जेवढे पॅरामीटर तुम्ही घेतले असतील तेवढेच पॅरामीटर फंक्शन कॉलला आपल्याला द्यावे लागतील. म्हणजे फंक्शन कॉल मध्ये आपण किती पॅरामीटर पास करायचे, तर जेवढे पॅरामीटर तुम्ही डेफिनेशन मध्ये दिले असतील. म्हणजे जसं इथं ऍड मध्ये आपण a, b म्हणजे 2 पॅरामीटर दिले, तर कॉलला सुद्धा आपल्याला काय करावं लागतील, 2च पॅरामीटर द्यावे लागतील. 1 पॅरामीटर दिला किंवा 3 पॅरामीटर दिले किंवा 4 पॅरामीटर दिले तर ते चूक होईल. कारण का, तर डेफिनेशन मध्ये 2 पॅरामीटर आहे, कॉल मध्ये सुद्धा आपल्याला किती पास करावं लागतील, 2च. 2 पेक्षा दुसरा असेल म्हणजे 0 असतील, 1 असेल, 4 असेल, 3 असेल, म्हणजे 2 सोडून कुठलंही असेल तर इट कॅन शो द एरर मेसेज. सो हिअर दिस इज अ रिक्वायर्ड पॅरामीटर. म्हणजे पहिला रिक्वायर्ड पॅरामीटर जे आतापर्यंत आपण जे प्रोग्राम लिहिले किंवा आता पण मागच्या आपण प्रॅक्टिकल मध्ये जे प्रोग्राम लिहिले ते सगळे कुठले होते, रिक्वायर्ड पॅरामीटर असेल. सो फॉर एक्झाम्पल इथं बघा, द प्रिंट मी हे फंक्शन लिहिलं आणि ह्याला पॅरामीटर काय केला, एसटीआर, म्हणजे एक स्ट्रिंग पास करायची आपल्याला. ओके, तर मी लिहिलं प्रिंट एसटीआर आणि रिटर्न केलं. सो जर मी प्रिंट मी आणि ह्याला पॅरामीटर न पास करता जर मी कॉल केला फंक्शनला, सो इट कॅन शो द एरर मेसेज. हा एरर मेसेज शो करेल. ओके, पण जर प्रिंट मी आणि कंसात एबीसी पास केलं, कारण स्ट्रिंग हा एक पॅरामीटर आहे, तो पास केला तर तो आउटपुटला डिस्प्ले होईल. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आपण किती पॅरामीटर डेफिनेशन मध्ये लिहितोय तेवढेच पॅरामीटर. जर त्याच्यापेक्षा वेगळा पॅरामीटर पास केला, इट कॅन शो द एरर मेसेज. हा झाला रिक्वायर्ड पॅरामीटर. ओके, रिक्वायर्ड आर्ग्युमेंट हा पहिला टाईप झाला. म्हणजे आतापर्यंत जे आपण फंक्शन लिहिले किंवा जे तुम्ही आतापर्यंत जे वेगवेगळे प्रोग्राम लिहिले ते सगळे रिक्वायर्ड पॅरामीटरचे असतात. नाउ नेक्स्ट कीवर्ड बेस्ड पॅरामीटर. ओके, आता कीवर्ड बेस्ड पॅरामीटर म्हणजे इथं आपल्याला कीवर्ड यूज करतो. कीवर्ड म्हणजे थोडक्यात एक व्हेरिएबल यूज करतो. सो कीवर्ड आर्ग्युमेंट आर रिलेटेड टू फंक्शन कॉल. कीवर्ड आर्ग्युमेंट आर रिलेटेड टू फंक्शन कॉल. आता हे जे आर्ग्युमेंट आहे हे कुणाच्या रिलेटेड आहे, तर फंक्शन कॉलच्या रिलेटेड आहे. When you use keyword argument in a function call, the caller identify the argument by the parameter name. म्हणजे आपण जो पॅरामीटर पास केलाय तो पॅरामीटर जर फंक्शन कॉल मध्ये वापरला तर तशा पद्धतीला काय म्हणलं जातं, कीवर्ड बेस आर्ग्युमेंट म्हणलं जातं. लक्षात घ्या, जे फंक्शनला पॅरामीटर, फंक्शन डेफिनेशन करताना आपण जे पॅरामीटर वापरले ते जर कॉल मध्ये घेतले तर त्याला आपण कीवर्ड बेस म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं प्रिंट इन्फो नावाचं फंक्शन लिहिलंय आणि याला 2 पॅरामीटर घेतलेत, नेम आणि एज, आणि मी कॉल करताना जर तेच पॅरामीटर वापरले तर त्याला काय म्हणलं जातं, इट इज नोन ॲज अ फंक्शन पॅरामीटर, दॅट इज नोन ॲज अ कीवर्ड बेस पॅरामीटर. लक्षात घ्या, म्हणजे रिक्वायर्ड आणि याच्यामध्ये फरक काय, तर इथं मी फंक्शनला कॉल देताना मी पॅरामीटर नेम इज इक्वल टू व्हॅल्यू अशी देतो. म्हणजे थोडक्यात इथं बघा, इथं पॅरामीटर एज आहे म्हणून मी इथे एज घेतलं, नेम पॅरामीटर आहे, नेम इथे घेतलं. सो एज इज इक्वल टू आणि नेम इज इक्वल टू ह्या 2 व्हॅल्यू घेतल्या. म्हणजे जे पॅरामीटर आहे तेच पॅरामीटर फंक्शन कॉलला वापरले, तेच पॅरामीटर फंक्शन कॉलला वापरले. सो दिस इज नोन ॲज अ कीवर्ड बेस पॅरामीटर. त्याला म्हणलं जातं कीवर्ड बेस पॅरामीटर, ह्याला कीवर्ड बेस पॅरामीटर म्हणलं.
आता हे कीवर्ड बेस्ड पॅरामीटर जनरली कुठे आहेत तर फंक्शन कॉल मध्ये आहेत. इथं कुठे आहेत बघा, हे फंक्शन कॉल मध्ये आहेत पॅरामीटर. So keyword argument are related to function call. When you can use the keyword argument in a function call, the caller identify the argument by the parameter name. आता इथं ह्या पद्धतीनं आता याच्यात महत्वाचं अजून बघा दुसरं काय दिसतंय, इथं पॅरामीटर नेम पहिल्यांदा आहे आणि एज दुसऱ्यांदा आहे, पण इथं पास करताना पहिल्यांदा एज पास केलाय आणि नेम पास केलाय. तर अशा पद्धतीने पण चालू शकतं. कारण का तर नेमला आपण डायरेक्ट असाइन केले, म्हणजे ही व्हॅल्यू तुमची इथं कुठे येणार आहे, ह्या नेमला व्हॅल्यू येणार आहे, नेमला नेमची व्हॅल्यू. म्हणजे इथं सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाहीये, इथं सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट काय आहे, नेम ऑफ द पॅरामीटर. इम्पॉर्टंट काय आहे, नेम ऑफ द पॅरामीटर. पॅरामीटरचे जे नाव दिले किंवा व्हेरिएबलला जे नाव दिले दॅट इज इम्पॉर्टंट. सिक्वेन्स इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सनं पाठवू शकता, मग नेम पहिल्यांदा लिहा किंवा एज पहिल्यांदा लिहा, नो प्रॉब्लेम. ओके, पण महत्वाचं काय की ही जी व्हॅल्यू आहे सेम व्हॅल्यू यू हॅव टू यूज हिअर. सेम व्हॅल्यू इथं जे नेम दिलेला आहे किंवा इथं जी व्हेरिएबल लिहिलेला आहे तोच व्हेरिएबल तुम्हाला इथं वापरावा लागेल. सो दिस इज नोन ॲज अ कीवर्ड बेस्ड आर्ग्युमेंट. त्याला कीवर्ड बेस्ड आर्ग्युमेंट म्हणलं जातं. कीवर्ड म्हणजे आपण जे कीवर्ड वापरतो ते नाही, तर इथे कीवर्डचा अर्थ काय घेतलाय तर कीवर्ड इज रिलेटेड विथ कीवर्ड्स आर रिलेटेड विथ Here keywords are related with the name of the parameter. पॅरामीटरचं नाव म्हणजेच कीवर्ड घेतलेलं आहे. So here when you can use the keyword argument in a function call, the caller identify the argument by the parameter name. Parameter name महत्वाचा आहे इथं. This allow you to keep argument or place them out of order because the Python interpret is able to use the keyword provided to match value with the parameter. So here order is not important. ज्यावेळेस कीवर्ड बेस्ड तुम्ही आर्ग्युमेंट वापरता त्यावेळेस ऑर्डरिंग सिक्वेन्सिंग किंवा जे प्रॉपर सिक्वेन्स आहे व्हॅल्यू पॅरामीटरची तर ती महत्वाची राहत नाही. तुम्ही कशाही सिक्वेन्सनं पाठवू शकता. आता इथं बघा नेम पहिल्यांदा लिहिले आणि एज दुसऱ्यांदा लिहिले, तर इथं मी पास करताना एज पहिल्यांदा पास केले, नेम दुसऱ्यांदा पास केले, तर प्रॉब्लेम नाहीये. जे आउटपुट यायचं तेच येणार आहे, कारण ह्या व्हेरिएबलला डायरेक्ट व्हॅल्यू असाइन केलेली आहे, ती व्हॅल्यू त्या इथे येते. म्हणजे एज इज इक्वल टू 50 आहे, बरोबर आहे की नाही. तर हे 50 इथं नेमला नाही असाइन होत, तर एज हा व्हेरिएबल बघणार, जे फंक्शन डेफिनेशन मध्ये एज कुठं आहे ते बघणार आणि त्या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू असाइन करणार आहे. म्हणजे इथे एजला 50 असाइन होईल, नेमला मिकी हे असाइन होईल. ओके, तर ह्या पद्धतीने मग तुम्ही काय प्रिंट नेम आणि प्रिंट एज लिहिलं तर तुम्हाला नेम आणि एज काय ते असेल ते डिस्प्ले होईल. So this is our second type of parameter, that is keyword based parameter. हा जो दुसरा टाइप आहे तो कीवर्ड बेस्ड पॅरामीटर आहे. ओके, सो कीवर्ड बेस्ड पॅरामीटर लक्षात आला हा सेकंड पार्ट. नेक्स्ट बघूया आपण डिफॉल्ट पॅरामीटर. नाव तिसरा टाइप जो आहे फंक्शन पॅरामीटर विथ द डिफॉल्ट आर्ग्युमेंट. डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणलं जातं, म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू, म्हणजे समजा व्हॅल्यू तुम्ही पास केली तर चालेल, नाही केली तरी चालेल, ही सिच्युएशन म्हणजे त्याला म्हणलं जातं डिफॉल्ट आर्ग्युमेंट. सो डिफॉल्ट आर्ग्युमेंट इज आर्ग्युमेंट दॅट अज्युम्स डिफॉल्ट व्हॅल्यू इफ व्हॅल्यू इज नॉट प्रोव्हाइडेड. म्हणजे इथं बघा काय महत्वाचं दिलंय, डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे जर व्हॅल्यू दिली नसेल तर ती डिफॉल्ट कन्सिडर करते. सो दिस इज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. So default argument is argument that assume to default value if value is not provided in a function call. Function call मध्ये value provide नाही केली तरी पण चालू शकते. So that is our default argument. Okay. So this for example इथं बघा आता प्रिंट इन्फो नावाचं फंक्शन लिहिले आणि इथं नेम आणि एज इज इक्वल टू 35 लिहिले. बघा आता इथं महत्वाचा बदल काय केला तर आतापर्यंत नेम कॉमा एज लिहिलं होतं, पण आता एजला व्हॅल्यू मी पास केली, एज इक्वल टू 35. म्हणजे बाय डिफॉल्ट एजची व्हॅल्यू किती राहणार 35. ओके, जर दिली नो प्रॉब्लेम, नाही दिली नो प्रॉब्लेम. म्हणजेच आता बघा इथं मी फंक्शनला कॉल देताना बघा काय केलंय, प्रिंट इन्फो एज इक्वल टू 50, नेम इज इक्वल टू मायकी, तर हे मिकी. तर हे जर दिलं तर एज काय येणार आहे 50 आणि नेम मिकी येणार आहे. आणि आता दुसरं फंक्शन कॉल दिलंय बघा इथं फंक्शन कॉल प्रिंट इन्फो नेम इज इक्वल टू मिकी. आता ह्या ठिकाणी एज दिलंय का नाही दिलं, या ठिकाणी एज दिलं नाही तरी पण फंक्शन रन होईल. कारण का
आतापर्यंत बघा प्रत्येक वेळेस जेवढ्या फंक्शन आहे तेवढे व्हॅल्यू आपल्याला पास करावे लागत होते, पण आता इथं गरज नाहीये. कारण का तर एज ची व्हॅल्यू आपण बाय डिफॉल्ट देऊन ठेवलेली आहे. बाय डिफॉल्ट आपण काय दिली आहे, 35 ही व्हॅल्यू आपण एज ची दिलेली आहे. ओके, त्यामुळे जर मी नेम इज इक्वल टू मिकी पास केलं तर बाय डिफॉल्ट एज ची व्हॅल्यू ती काय कन्सिडर करणार, 35. आणि समजा मी ह्या ठिकाणी एज इज इक्वल टू 50 दिलं तर बाय व्हॅल्यू 35 न येता काय येईल, जी व्हॅल्यू पास केली आहे ती व्हॅल्यू येईल. म्हणजे तुम्ही सी प्लस जावा मध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणून घेता का नाही, तेच टाईप इथं आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके, म्हणजे तुम्ही व्हॅल्यू पास केली चालते, नाही केली चालते, फक्त तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला फंक्शन डेफिनेशन लिहिताना त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करावी लागेल. सो दॅट इज डिफॉल्ट आर्ग्युमेंट, ह्याला म्हणलं जातं डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ओके, हा लक्षात आला टाईप. तर हे 3 टाईपचे घेतले. आता पुढचा जो टाईप आहे तो व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट आहे. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंटला आपण हा उद्याच्या ह्याच्यात बघूया. आता हे जे 3 आपण बघितले त्याचे प्रॅक्टिकली कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं ते आपण बघूया. ओके, सो पहिला आपण फंक्शन लिहूया की जो रिक्वायर्ड पॅरामीटर आहे त्याच्याच रिलेटेड. त्याचं फंक्शन देण्यासाठी आपण पहिल्यांदा आपण काय करतो, एक स्क्रिप्ट ओपन करतो, स्क्रिप्टची फाईल. आता इथं बघा डेफ समजा प्रिंट इन्फो सेम फंक्शन घेऊया आणि इथं पॅरामीटर पास करूया नेम आणि एज. ओके, हे एकच फंक्शन घेऊया, वेगवेगळ्या पद्धतीने आपण लिहूया. ओके, सो आणि आपण हे प्रिंट टाईप करू नेम आणि प्रिंट एज. ओके, आता इथं आपण बघा प्रिंट इन्फो घेतलं, नेम आणि एज पास केलं. ओके, आपण हा सेव्ह करूया प्रोग्राम. So require args dot py. ओके, हे आपण इथं प्रोग्राम लिहिला. आता हे प्रोग्राम लिहिल्यानंतर आपल्याला ह्याचा कॉल द्यायला लागेल. मी इथंच लिहितो, तिकडे कॉल करण्यापेक्षा प्रिंट इन्फो आणि इथं मला काय पास करावं लागेल, नेम समजा मी एक नेम पास केलं आणि एज पास केलं. ओके, आपण हे फंक्शन लिहिलं, फंक्शनला कॉल दिला, आपण रन करूया. ओके, नेम आलं, एज आलं. ओके, म्हणजे इथं बघा की आपण काय केलं की प्रिंट इन्फो नावाचं फंक्शन दिलं आणि 2 पॅरामीटर पास केले, नेम आणि एज. ओके, आता इथं महत्वाचं काय बघा की आपण जे पॅरामीटर पास करतो त्याला सिक्वेन्स महत्वाची आहे. आता हेच मी अजून एक पास करतो प्रिंट इन्फो आणि इथं उलट पास करतो. समजा इथं 50 कॉमा नाव विजय असं दिलं, पास केलं. आता काय होतंय बघा, हे आपण सेव्ह करू आणि रन करूया. म्हणजे हे रन केल्यानंतर आपल्याला आउटपुट काय येते, पहिला बघा नेम अजित आणि एज 50 आलं, पण दुसऱ्याला नेम 50 आणि एज विजय आलं. म्हणजे इथं आपण बघा की आपण सिक्वेन्स बदलला. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली 50 ही एजला यायला पाहिजे आणि नेम विजय यायला पाहिजे, पण इथं आपण ज्या सिक्वेन्सनं लिहिलंय त्या सिक्वेन्सनं, म्हणजे रिक्वायर्ड पॅरामीटर मध्ये महत्वाचं काय तर जेवढे आर्ग्युमेंट आहे. आता मी तिसरा अजून इथं टाईप करतो. समजा मी तिसरं इथं प्रिंट इन्फो आपण टाईप केलं आणि मी 50च पास केलं. ओके, आता रन करूया. ऍक्च्युली इथं 2 पॅरामीटर पाहिजे, पण मी एकच पॅरामीटर पास केला. ओके, आता काय आहे बघा, पहिले 2 रन झाले पण तिसऱ्याला रन झाला नाही. कारण का तर टाईप एरर आली, प्रिंट इन्फो मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट एज.
म्हणजे पहिला पॅरामीटर त्याने घेतला, 50 हा पहिला पॅरामीटर झाला, म्हणजे नेमला असाइन झाला. पण एज साठी असाइन झाला का? नाहीये. एज साठी हा पॅरामीटर असाइन झालेला नाही. तर एकच पॅरामीटर आहे आणि तो कुणाला असाइन झाला? नेमला असाइन झालाय. एज 50 हा पहिला एजला नेमला असाइन झाला, पण एजला असाइन झालेला नाही. किंवा तुम्ही इथं समजा मी नाव लिहिलं, तरी पण काय होणार आहे की पहिला पॅरामीटर सांगवला येईल पण दुसरा पॅरामीटर नसणार आहे, एज साठी पॅरामीटर नसणार आहे. तर रिक्वायर्ड पॅरामीटर मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायची. पहिली गोष्ट काय, रिक्वायर्ड पॅरामीटर हॅज प्रॉपर सिक्वेन्स. सिक्वेन्स न पाहिजे, ज्या नेम पहिल्यांदा पाहिजे, एज दुसऱ्यांदा पाहिजे. पण इथं आपण उलट लिहिलंय, एज पहिल्यांदा लिहिलंय, नेम दुसऱ्यांदा लिहिलंय, त्यामुळे आउटपुट सुद्धा आपलं चुकीचं आलंय. म्हणजे पोझिशन ऑर्डर इज इम्पॉर्टंट इन रिक्वायर्ड पॅरामीटर. रिक्वायर्ड पॅरामीटर मध्ये पोझिशन किंवा ज्या सिक्वेन्सनं तुम्ही पॅरामीटर पाठवताय ते महत्वाचं आहे. हा पहिला पॉइंट. आणि दुसरा पॉइंट काय आहे की जेवढे नंबर ऑफ पॅरामीटर्स असतील तेवढे पॅरामीटर तुम्हाला पास करावे लागतील. पण बघा इथे आपण दोन पॅरामीटर आणि आपण एकच पास केला तर आपल्याला एरर मेसेज येतील, टाईप एरर नावाचा एरर येईल. म्हणजे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत रिक्वायर्ड पॅरामीटर मध्ये. पहिली गोष्ट काय की जेवढ्या नंबर ऑफ पॅरामीटर्स असतील फंक्शन डेफिनेशन मध्ये, फंक्शन डेफिनेशन मध्ये आता किती पॅरामीटर्स आहेत? दोन. सो फंक्शन कॉल रिक्वायर्ड 2 पॅरामीटर्स. फंक्शन कॉलला सुद्धा किती पॅरामीटर्स लागतील? 2. इथं एक पॅरामीटर दिला तर इट कॅन शो द एरर मेसेज, एरर मेसेज दाखवेल. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट काय की ज्या सिक्वेन्सनं किंवा ज्या ऑर्डरनं तुम्ही पॅरामीटर डेफिनेशन मध्ये लिहिले त्याच ऑर्डरनं तुम्हाला इथं पास करावे लागतील. म्हणजे इथं पहिल्यांदा नेम लिहिलाय तर पास करताना पहिल्यांदा नेमच पास करावं लागेल. जर तुम्ही नेमच्या ऐवजी दुसरी व्हॅल्यू पास केली तर ती बाय डिफॉल्ट कशाला असाइन होणार? नेमला. म्हणजे जसं इथं आपण केलंय की आपण नेमला इथं अजित लिहिलं आणि एजला 40 लिहिलं तर ते प्रॉपर असाइन झालं. पण इथं दुसऱ्या ठिकाणी आपण फंक्शन कॉल देताना नेमला 50 लिहिले, नेम 50 असणार नाही, ऍक्च्युली एजला द्यायला पाहिजे होतं. पण आपण पहिल्यांदा एज लिहिलं नंतर नेम लिहिलं तर असाइन होताना सुद्धा पहिले नेमला 50 असाइन झालं आणि एजला विजय असाइन झालं. तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट काय की ज्या सिक्वेन्सनं तुम्ही पॅरामीटर लिहिलेले आहेत डेफिनेशन मध्ये त्या सिक्वेन्सनं तुम्हाला पास करावं लागतील, ही गोष्ट आहे. सो दिस इज अ रिक्वायर्ड आर्ग्युमेंट. पहिला टाइप लक्षात आला रिक्वायर्ड आर्ग्युमेंटचा. तर हा रिक्वायर्ड आर्ग्युमेंटचा पहिला टाइप. आता हा प्रॉब्लेम आपल्याला नको असेल म्हणजे आपण हे असं 50 आणि विजय म्हणजे आपण कुठल्याही सिक्वेन्सनं आपल्याला द्यायचंय तर त्यासाठी मग आपल्याला दुसरा टाइपचा टेक्निक बघायचंय, दॅट इज कीवर्ड बेस्ड आर्ग्युमेंट. म्हणजे हा जो प्रॉब्लेम येतोय की आपल्याला 40 हे एजला असाइन झालं पाहिजे, विजय हे नेमला असाइन झालं पाहिजे, मग हे कसे पण ऑर्डरनं दिलं तरी चालायला पाहिजे. तर हे जर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला दुसऱ्या टाइपचं प्रोग्राम लिहावा लागेल आणि दुसऱ्या टाइपचं आर्ग्युमेंट घ्यावं लागतील. दुसरा टाइप कुठला आहे? आता मी हेच कॉपी करून घेतो आणि नवीन लिहितो, न्यू स्क्रिप्ट लिहितो. नवीन स्क्रिप्ट मध्ये मी इथं हे पेस्ट करतो. आता ह्याला फरक काय तर फक्त महत्वाचं काय की इथं फंक्शन तेच आहे. फंक्शन मध्ये काय बदल झालाय? मागचं फंक्शन हे ओके, दोन्ही फंक्शन मी तुम्हाला दाखवतो. दिस इज आवर प्रिव्हियस फंक्शन. हे मागच्या ह्याच्यातलं फंक्शन आहे आणि हे आता लिहिलेलं फंक्शन आहे. फंक्शन तेच आहे, फक्त आता बदल कुठं होणार? फंक्शन कॉल मध्ये बदल होणार. बदल कुठं येणार? फंक्शन कॉल मध्ये. तर इथं बदल काय होणार? मी इथं बघा नेम इज इक्वल टू आणि इथं एज इज इक्वल टू. आता इथं तसंच एज इज इक्वल टू आणि मी इथं काय करतो? नेम इज इक्वल टू. आता इथं पण महत्वाची गोष्ट काय की जेवढे पॅरामीटर तुम्ही पास केले तेवढेच तुम्हाला इथं पास करावे लागतील. त्यामुळे हा पार्ट काढून टाका. हा जर ठेवला तर तुम्हाला एरर मेसेज येणार आहे, त्यामुळे हा पार्ट काढून टाकू. आता हे फंक्शन मी सेव्ह करतो आणि ह्याला नाव देतो कीवर्ड बेस. कीवर्ड आर्ग्स डॉट पी वाय. ओके. आता आपण ह्याचं आउटपुट कसं आलं होतं इथं बघितलंय, इथं दिसतंय नेम आणि एज इथं. आता ह्या प्रोग्रामचा आउटपुट बघूया. आता रन करू. ठीक. नेम अजित, एज 40, नेम विजय, एज 50. म्हणजे हे जे आउटपुट आहे हे आउटपुट बदललं का नाही? नेमला नेम असाइन झालं
आणि एजला एज असाइन झालं. आणि हे सगळं पॉसिबल कशामुळे झालं? बिकॉज ऑफ कीवर्ड बेस. म्हणजे नेमला आपण इथं नेम हेच व्हेरिएबल घेतले. दुसरं लक्षात घ्या महत्वाचं, हेच व्हेरिएबल. समजा मी इथं व्हेरिएबल बदलला, समजा चुकून माझ्याकडनं टाईप झाला ए जी ई च्या ऐवजी ए जी ए झालं. आणि आता आपण रन करूया बघा काय होतं. ठीक, इथं आपल्याला दुसरा प्रिंट करताना काय आलंय? गॉट अनएक्सपेक्टेड कीवर्ड आर्ग्युमेंट AGA. म्हणजे हा आर्ग्युमेंट त्याला तिथं सापडला नाहीये. इथं हा AGA हा आर्ग्युमेंट इथं सापडला का नाहीये. त्यामुळे तुम्हाला ही एरर आहे, अनएक्सपेक्टेड कीवर्ड आर्ग्युमेंट. म्हणजे हे दोन्ही बदल झाला तर तुम्हाला महत्वाचं काय लक्षात घ्यायचं? हे जे लिहिलेलं आहे तेच इथं आलं पाहिजे. ते जर नसेल तर तुम्हाला एरर मेसेज येईल. आणि आता बघा हे एजला 50 झालं तर काय होणार आहे की ही 50 इथं कुठं असाइन होणार आहे? एजला. आणि नेमला विजय असाइन होणार आहे. तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सनं लिहा, नो प्रॉब्लेम. तर हा जो आहे हा झाला कीवर्ड बेस. म्हणजे कीवर्ड बेस मध्ये महत्वाची गोष्ट पहिली एक लक्षात घ्यायची की जेवढे पॅरामीटर्स आहेत तेवढे तुम्हाला इथं द्यावे लागतील. म्हणजे इथं नेम आणि एज हे 2 पॅरामीटर आहेत, 2 पॅरामीटर द्यावे लागतील. सो दिस इज कंपल्सरी पार्ट. पहिला पार्ट महत्वाचा. दुसरा पार्ट, जे व्हेरिएबल इथं तुम्ही फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहिलाय तेच व्हेरिएबल इथं लिहावं लागतील. फक्त इथं महत्वाचं काय किंवा तुम्ही काय काळजी करायची नाही की तुम्ही ते सिक्वेन्स विसरून गेला तरी चालतंय. म्हणजे ज्या सिक्वेन्सनं पाठवलंय त्या सिक्वेन्सनं पाठवलं पाहिजे असं काही नाही. म्हणजे इथं नेम पहिल्यांदा आहे म्हणून नेमच पहिल्यांदा लिहायचं असं काही नाही. तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सनं लिहू शकता. फक्त महत्वाचं काय की ते व्हेरिएबलच पाहिजे. जे व्हेरिएबल इथं तुम्ही डिफाईन केले तेच व्हेरिएबल तुम्हाला इथं लिहावं लागतील. म्हणजे इथं एज लिहिलाय तर एजच लिहावं लागेल. नेम लिहिलंय नेमच लिहावं लागेल. इथं जर स्पेलिंग मध्ये काय चुकलं व्हेरिएबलच्या तर तुम्हाला एरर मेसेज येईल. ओके, सो दिस इज आवर सेकंड टाइप ऑफ आर्ग्युमेंट, दॅट इज कीवर्ड बेस आर्ग्युमेंट. हा सेकंड दुसरा टाइपचा आहे कीवर्ड बेस. लक्षात आलं? कीवर्ड बेस म्हणजे आता 2 टाइपचे आपण बघितले, एक रिक्वायर्ड आणि कीवर्ड. तर दोन्हीमध्ये महत्वाचं कंपल्शन काय की दोन्हीमध्ये जेवढे पॅरामीटर्स आहेत तेवढेच पॅरामीटर तुम्हाला फंक्शन कॉल मध्ये पास करावे लागतात. हे महत्वाचा पार्ट आहे दोन्हीमध्ये पण. ओके, आता पहिल्या ह्याच्यात म्हणजे रिक्वायर्ड मध्ये तुम्हाला काय सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाही. ओके, सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे पण कीवर्ड बेस मध्ये सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही ते कीवर्ड न तुम्ही कुठल्याही सिक्वेन्सनं पास करू शकता. हे दुसरा पार्ट आहे. आता ह्याच्यात दुसरा महत्वाचा फरक आहे, तुम्हाला इथं जेवढे पॅरामीटर आहेत तेवढे पॅरामीटर तुम्हाला पास करावे लागतील. पण काही सिच्युएशनला आता समजा एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा आपण स्टुडंट इन्फो घेतोय आणि स्टुडंटचा ऍड्रेस माहित नसेल तर समजा बाय डिफॉल्ट आपण सांगोला लिहिणार आहे. तो सांगोला कॉलेजला आहे म्हणून त्याचा ऍड्रेस सांगोला. मग जर एखाद्याचा ऍड्रेस माहित नसेल तर तो एमटी सोडावा लागेल. मग एमटी सोडलं तर फंक्शन एरर दाखवत आहे. मी इथं एमटी सोडलंय, एज काढून टाकलं आणि नेम इज इक्वल टू विजय लिहिलं. ओके, आणि त्याचा ऍड्रेस आता समजा इथं मी ऍड्रेस वाढवला किंवा इथं फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की एज नाही लिहिला तर इथं एरर मेसेज येईल. कारण का? एज पॅरामीटर रिक्वायर्ड आहे, एज पॅरामीटर गरजेचं आहे. ओके, तर हा महत्वाचा फरक आहे. म्हणजे एज आपल्याला जेवढे पॅरामीटर इथं पास केले तेवढेच पॅरामीटर फंक्शन कॉल मध्ये द्यावे लागतील. आता हा ड्रॉबॅक, हे लिमिटेशन कसं रिमूव्ह केलं तर त्यासाठी आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट वापरले. आता डिफॉल्ट आर्ग्युमेंट मध्ये पण बघा काय होतंय. तर आपण हा सेव्ह करू आणि नवीन फंक्शन नवीन हे घेतो आणि त्यामध्ये पुन्हा सेम. फक्त मी आता जसं एक्झाम्पल घेतलं की ऍड्रेस आपण लिहूया. ऍड्रेस इज इक्वल टू सांगोला. ओके, मी ऍड्रेस घेतलं आणि प्रिंट पण ऍड्रेस प्रिंट करू. प्रिंट ओके, आता इथं ऍड्रेस इज इक्वल टू सपोज पुणे लिहिलं. आता दुसरी गोष्ट इथं मी ऍड्रेस लिहिलंय का नाही, मला ह्या विजेचा ऍड्रेस माहित नाही. बाय डिफॉल्ट काय होईल. आता हेच रन करूया. हे सेव्ह करतो पहिला आणि इथं हा जो टाइप आहे हा तो टाइप कुठला डिफॉल्ट आज डॉट पी वाय. ओके, आता हे रन करूया.
कुठेतरी चुकलेला आहे. ओके, आर्ग्युमेंट ऍड्रेस म्हणजे स्पेलिंग कुठेतरी चुकलेलं आहे. आपण बघा ARRESS पाहिजे होतं, ते EE झालं. ओके, म्हणजे हे अशा पद्धतीने चुकलं की लक्षात घ्या की अशा पद्धतीने. सो आता आपण करेक्शन केलंय. ओके, नेम अजित, एज 40, ऍड्रेस पुणे. आता दुसरं विजयला आपण ऍड्रेस दिला नव्हता, ते विजयच्या ह्याच्यात आपण ऍड्रेस दिला होता का नाही, तर तो बाय डिफॉल्ट कुठला असाइन झालाय, सांगोला. म्हणजे इथं पॅरामीटर किती आहेत, 1 2 3 पॅरामीटर आहेत. पण पास करताना आपण ह्या ठिकाणी 2 पास केले, ह्या ठिकाणी 3 पास केले, असं चालू शकतं. पण त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला पॅरामीटर डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे इथं नेम आणि एज तुम्हाला कंपल्सरी पास करावे लागेल. नेम एज रिकाम सोडून चालेल का, नाही चालणार. कारण का, नेम आणि एजला तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली आहे का, नाही केली. त्यामुळे नेम आणि एज कंपल्सरी तुम्हाला पास करावं लागेल. फक्त तुम्ही कुठलं ऑप्शनल काढू शकता, ऍड्रेस. कारण का, तर ऍड्रेसना तुम्ही बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन केली आहे. पण समजा तुम्हाला सगळ्यालाच पाहिजे असेल, सो नेमला समजा मी काय केलं, डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली ABC. ओके, आणि एजला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली मी 20. तर तुम्ही नुसतं प्रिंट इन्फो जरी कॉल केलं तरी चालू शकतं. आता बघायचं, प्रिंट इन्फो हे कॉल केलं आणि अजून एक व्हेरिएशन आपण पास करूया, प्रिंट इन्फो आणि नेम पास करू. नेम इज इक्वल टू ओके व्हॉट एव्हर नेम सुचित. आता रन करूया. बघा, अजित 100 पुणे आलं, विजयचं आलं. दुसऱ्या ह्याला आपण फक्त या ठिकाणी आपण काय केलंय, प्रिंट इन्फो पास केलंय. म्हणजे एकही पॅरामीटर घेतला का नाही, कारण सगळे पॅरामीटर आपले काय डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे. म्हणजे नेमला पण आपण डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली आहे, एजला पण डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली आहे, ऍड्रेसला पण डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली आहे. मग इथं प्रिंट इन्फो मध्ये ज्या डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत त्या इथं आल्या. बघा, ABC आली नेमला, एजला 20 आलं, ऍड्रेसला सांगोला आलं. आता दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या फंक्शन कॉलला आपण काय केलंय, नेम इज इक्वल टू सुजित घेतलं. म्हणजे नेम फक्त व्हॅल्यू बदलली, बाकी एज आणि ऍड्रेस सेम ठेवला. तर नेम बघा सुजित आलं आणि एज 20, ऍड्रेस सांगोला आलं. सो दॅट इज डिफॉल्ट आर्ग्युमेंट. तर हा जो पार्ट आहे तो डिफॉल्ट आर्ग्युमेंट झाला. म्हणजे आपण 3 टाईपचे बघितले, एक कीवर्ड बेस आर्ग्युमेंट, एक रिक्वायर्ड आर्ग्युमेंट आणि तिसरा डिफॉल्ट आर्ग्युमेंट. तिन्ही महत्वाचं बघा, ओव्हरलुक करूया. आता पहिला जो आहे रिक्वायर्ड मध्ये महत्वाचं काय, की जेवढे पॅरामीटर्स असतील तेवढे तुम्हाला कॉलला पाठवावे लागतील. म्हणजे फंक्शन कॉल देताना जेवढे पॅरामीटर डेफिनेशन मध्ये तेवढे आणि त्याच सिक्वेन्सनं पाठवावे लागतील. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, आता कीवर्ड बेसमध्ये पण जेवढे पॅरामीटर आहेत तेवढे फंक्शन कॉलला पाठवावे लागतील. पण महत्वाचं काय, सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाही. तुम्ही त्या जे कीवर्ड लिहिले, म्हणजे जे फंक्शन मध्ये जे पॅरामीटर आहे त्याच पॅरामीटर तुम्ही इथं पास करू शकता. ओके, म्हणजे तेच नेम इथं तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे फंक्शन व्हेरिएबल नेम जे आहे तेच व्हेरिएबल इथं पास करावे लागतील. तर हा कीवर्ड बेस आहे. आणि तिसरं महत्वाचं, डिफॉल्ट आर्ग्युमेंट मध्ये प्रत्येक तुम्ही जे आर्ग्युमेंटला डिफॉल्ट व्हॅल्यू पास केली आहे, म्हणजे फंक्शन डेफिनेशन मध्ये आर्ग्युमेंटला व्हॅल्यू पास केलेली आहे, तो काय होतो, डिफॉल्ट आर्ग्युमेंट होतो. आता ह्या ठिकाणी नेम, एज आणि ऍड्रेस हे तिन्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे. समजा मी इथं नेमला डिफॉल्ट आर्ग्युमेंट काढून टाकलं, तर ह्याच्यामध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंट आता कुठले झाले, एज हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट झाला, ऍड्रेस हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट झाला. आता त्या सिच्युएशनला इथं प्रिंट इन्फो रन होईल का, नाही रन होणार. कारण का, तर नेमची व्हॅल्यू इथं पास करावी लागेल, नेमच्या पॅरामीटर इथं पास करावे लागेल. ओके, त्यामुळे हा रन होणार नाही. ओके, तर आपण कमेंट देऊया ह्याला आणि ओके, तो कमेंट दिल्यामुळे तो रन झाला नाही. नेम, सो नेम आर्ग्युमेंट म्हणजे याच्यात डिफॉल्ट आर्ग्युमेंट कुठले झाले, एज हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे, ऍड्रेस हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे. तर हे 3 टाईप बघितले. ओके, सो आता ह्याचा जो चौथा जो टाईप आहे